बीडमध्ये आता मुस्लिम समुदाय आक्रमक झालेला आहे। अजितदादा यांनी परळीच्या कार्यक्रमामध्ये मुस्लिमांना 10% सत्तेचा वाटा दिला जाईल आणि तशी उमेदवारी दिली जाईल अशी घोषणा केली होती आणि त्याचीच आठवण करून देण्यासाठी बीडमध्ये मुस्लिम समाज हा आक्रमक झालेला आहे। अवघे काही दिवस विधानसभा निवडणुकीचे फॉर्म भरण्यासाठी उरलेले आहेत, त्यामुळे उमेदवारी घोषित करा, कामाला तयारीला लागता येईल अशा पद्धतीची भूमिका आहे मुस्लिम बांधवांनी घेतली। माझ्यासोबत मुस्लिम समाजातील काही महत्त्वाचे लोक आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने मागणी आहे? महायुती असेल, त्याचबरोबर महाविकास आघाडी आणि भाजप असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, शरद पवार गट असेल, यांनी खरंच मुस्लिम समुदायाला सत्तेचा वाटा दिलाय का आणि उमेदवारीची कशी मागणी आहे? महायुतीच्या हिशोबाने जर बघितलं तर अजितदादा हे आहे तर मुस्लिम समाजाच्या बाबतीत केव्हा पण कधी पण जे तर आवाज उठवितात व जेव्हा पण राजकारणामध्ये बघितलं नंतर त्यांचं जे तर कधी पण बघितलं तर मुस्लिम समाजाच्या बाबतीत त्यांनी कधी पण पॉझिटिव्ह गोष्टी केलेल्या आहे। बीड जिल्ह्यामध्ये जे तर आम्ही स्वतः जे तर पहिल्यापासून जे तर राष्ट्रवादीचे आहोत, काम करतो आम्ही, पण काही जे तर लोक जे तर वेगळे निघले त्यामुळे जे तर आम्हाला फार त्रास झाला। पण आम्ही जे तर आता मागणी आहे की अजितदादाने जे वादा केलेला आहे की मुस्लिम समाजाला जे तर 10% जे तर आम्ही जे तर उमेदवारी देणार, त्यामध्ये जे तर मुस्लिम समाजाच्या मार्फत बीडमध्ये जे तर मुस्लिमचा वादा केलेला आहे, तर असंच त्यांना म्हणावं लागेल, गेली पाहिजे, वादा निभवला पाहिजे। काय मागणी असेल आणि पक्षश्रेष्ठींशी तुमचं बोलणं झालंय का? इथलचे पालकमंत्री धनंजय मुंडे असतील, त्याचबरोबर अजितदादा असतील, आता अवघे काही याद्या फक्त जाहीर व्हायच्या राहिल्यात, त्यामध्ये तुमचं कुठं नाव दिसतंय? अजितदादाचा वादा आहे की बीड विधानसभेमध्ये अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व द्यायचं, उमेदवारी द्यायची, हे अजितदादाचा वादा आहे आणि दादाचा वादा हे खराच असतो। कारण अजितदादांनी 10% जागा आणि त्यापैकी जे तर काही संभाव्य उमेदवाराची यादी आली त्याच्यात मुस्लिम समाजाला बऱ्यापैकी न्याय देण्याचं काम अजितदादाकडून झालेलं आहे आणि आम्हाला अपेक्षित आहे की बीडमध्ये जे वादा दादानी केलेला आहे तर दादाचा वादा पक्काच असतो, म्हणून जे तर मुस्लिम समाजाला। मात्र महायुतीमध्ये दादांची अडचण होते का? आणि तशी जर अडचण झाली आणि यदा कधी वादा निभवत असताना जर काही त्यांच्याकडून जर अडचण आली तर तुमची नेमकी भूमिका असेल, मुस्लिमांची कशी भूमिका असेल? मुस्लिमांची भूमिका एक तर आम्ही पक्षासोबत आहोत, निष्ठावंत आहोत, पक्षासोबत आहोत, अजितदादा जे निर्णय घेणार त्यासोबत आम्ही राहणारच। परंतु आम्हाला अपेक्षित आहे की दादाचा वादा खोटा नसतो, दादानी जे तर वादा केलेला आहे आणि मुस्लिम समाजाला न्याय मिळणार आहे। आत्तापर्यंत जे तर इतर लोकांनी, मोठ्या साहेबांनी देखील मुस्लिम समाजाचा फक्त वापर केलेला आहे, परंतु अजितदादा यांनी वापर न करता अजितदादाला स्वतः त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी जेव्हापासून आली त्यांना समाजाने काही दिलेलं नाही, परंतु ते समाजाला बराच काही देत आहेत आणि आम्हालाही अपेक्षा आहे की या बीड विधानसभेमध्ये अपेक्षा व्यक्त केली जाते। मात्र आपण जर लोकसभा निवडणुकीमध्ये बघितलं तर मुस्लिम समाजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती। बीड जिल्हा असेल, मराठवाडा असेल आणि त्यातून निकालाचे परिणाम आले। यावेळेस नेमकी कशी भूमिका असणार आहे आणि त्या भूमिकेमधून मागणी कशी असेल? लोकसभेला जे झालं त्याच्यामध्ये अजितदादा गटाचे आणि भैयासाहेबाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करण्याचं काम आम्ही लोकसभेला मुस्लिम तरुण म्हणून आम्ही केलेलं। स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबाचा प्रभाव या बीड जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे राहिलेला आहे आणि त्याला पाठिंबा देण्याचा मुस्लिम समाजाने वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे आणि हे दिसून आलेलं आहे। पवार साहेबांनी मुस्लिम समाजाची माती भडकून फक्त मतापुरता वापर या ठिकाणी मुस्लिम समाजाचा दिलेला आहे। एकही मुस्लिम उमेदवाराला नेतृत्व करण्याची संधी आणि त्याला विकास करण्याची, सामान्य लोकांचा मुस्लिम समाज विकास करण्याची संधी कधीच पवार साहेबांनी या ठिकाणं दिली नाही। अजितदादा या ठिकाणी मुस्लिम समाजाला वेळोवेळी न्याय देण्याचं काम करतात। राज्यपालच्या कोट्यातून सुद्धा दादाला 2 जागा भेटल्या आणि ते 2 जागांमधून एक मुस्लिम समाजाचं नाव दादांनी या ठिकाणी। आता काय अपेक्षा आहे? आता दादाकडून एकच आमची अपेक्षा आहे की दादा, आम्ही आशेने आणि निष्ठेने आणि प्रामाणिकपणे तुमच्याकडे बघतोय, तुम्ही बीड जिल्ह्याची जागा ही मुस्लिम समाजाला देता आणि ते मोठ्या मदतीने आम्ही निवडून आणू असा शब्द या ठिकाणी आम्ही देतो। आपण पाहतोय अपेक्षा व्यक्त केली जाते। काय सांगाल, अनेक वर्ष अनेक निवडणुका तुम्ही पाहिलेल्या आहेत, तसं पाहिलं तर शरद पवारांची राष्ट्रवादी स्थापनेपासून इथं बीड जिल्ह्यामध्ये एकूण जर पाहिलं तर कसं सत्तेचा वाटा मिळाला आहे? मुस्लिम समुदायाला खरंच प्रतिनिधित्व मिळालं आहे का सत्तेच्या बाबतीमध्ये मुस्लिम समाज हा अल्पसंख्याकच राहिला है? हमारे इस बीड विधानसभा मतदार संघ के अंदर इससे पहले, आज से 20 साल पहले, मुस्लिम समाज के संगठित होने में हमने अपने जो ना ओहदे हासिल करे थे। हमारे अपने जो ना हासिल करने में ओहदे में नगराध्यक्ष का पद होने दो, हमारे आमदार का पद होने दो, इसके अलावा उपाध्यक्ष पद होने दो। लेकिन इस बार ये 20 साल का एक पीरियड चले गया। इस 20 साल के पीरियड में जो तज्ञ राजकीय लोग हैं, इन्होंने सिर्फ और सिर्फ मुस्लिम का जना वापर किया। इसीलिए इस बार जना लोकसभा के अंदर मुस्लिम कम्युनिटी ने अपना एकजुट बताई
और उसके बाद जरंगे पाटिल साहब ने भी अपने तौर पर जो है ना मुस्लिम के भी मामला के अंदर बहुत ये कहा कि उन्होंने मेरा बहुत सहकार्य किया है। लेकिन मेरा भी अभी हमारे जरंगे पाटिल साहब से कहना है कि आप जैसा जो है ना मराठा समाज के जो है ना प्रश्न के लिए जो है ना आप बहुत आगे बढ़कर काम कर रहे हैं, लेकिन आपने वादा किया था कि जिन लोगों ने हमारा सहकार्य किया हुआ है उस सहकार्य के अंदर बीड़ ज़िले के अंदर में कि कम से कम मैं महाराष्ट्र की बात तो नहीं करता, लेकिन बीड़ ज़िले के अंदर अगर वो न्याय की बात भाषा इस्तेमाल करते हैं और जब अपने हक को जो है ना छीनना चाहते हैं तो उसी तरह उन्होंने जो है ना उनके साथ देने वाले अभी तक जरांगे पाटिल ने उनकी विधानसभा के बारे में जो भूमिका है वो स्पष्ट नहीं की, लेकिन उनको भी क्या उनके लिए क्या गुजारिश होगी और बाकी के महाविकास आघाड़ी रहे इतर जो पक्ष है उनको क्या गुजारिश है? तो हमारा यही कहना है कि जरंगे पाटिल साहब ने मराठवाड़े के अंदर कम से कम बीड़ विधानसभा मतदार संघ के अंदर मुस्लिम माइनॉरिटी के जरा उम्मीदवार की को सपोर्ट डिक्लेअर करना चाहिए। जरांगे पाटलांनी सुद्धा मुस्लिमांना उमेदवारी दिली पाहिजे अशी मागणी आहे। माझं स्पष्ट म्हणणं आहे जो पक्ष मुस्लिमांना उमेदवारी देणार त्याच्या पाठीमागे तुम्ही राहताल का? नाही दिलं तर कशी भूमिका असेल? सर मुंडे साहब ने अगर जो उम्मीदवार दिए और जरांगे साहब ने उसको अगर पार्टी में दिए तो हम सब एक साथ में रहेंगे। हम मुस्लिम को उम्मीदवारी दो बोल के हमारा डिमांड है, ऐसे हमने किसी का नाम अभी तक डिक्लेयर नहीं किया। अजित दादा पवार, धनंजय मुंडे साहब और अमर सिंह पंडित साहब ने कोई भी मुस्लिम उम्मीदवार देना, हमको मुस्लिम उम्मीदवार चाहिए। आपण पाहतोय बीडमध्ये मुस्लिम समुदायाची ही मागणी आहे, जिसकी जितनी टक्केवारी उसकी उतनी भागीदारी। किती जागा मागताय तुम्ही? बीड जिल्ह्यात जे आहे तर आम्ही जागा फक्त बीडची जागा एक फिजिबल आहे। बीडमध्ये 82,000 83,000 मतदान मुस्लिम मतदान आहे। सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेशन हे मुस्लिम समाजाचे असल्यामुळं बीड विधानसभेमध्ये जे आहे तर निश्चितच जिल्ह्यामध्ये एक जागा बीडची हे मुस्लिम समाजाला अजितदादाकडून देण्यात येईल। जर नाही दिली गेली, जर विचार नाही केला गेला तर भूमिका काय असेल? विचार करावाच लागेल। आदरणीय मुंडे साहेब, आदरणीय भैया साहेब यांना सगळं जे आहे जिल्ह्याची हकीकत आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आमचे पालकमंत्री आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच हा मुस्लिम समाज महायुतीमध्ये जे आता प्रवेश केलेला आहे आणि आपण सर्वांनी बघितलेला, आपण सर्वांनी त्याला कव्हर बी केलेला आहे की मोठा ताबा विश्वास दाखवला। पण मी प्रश्न विचारतो की आता अवघे काही दिवस उरलेले आहेत, मी मोहीन सरांना विचारतो की सर नेमकं जर यदा कदाचित त्या बाबतीत जर कुठला दगाफटका झाला, जर नाही तुमच्या बाबतीत विचार केला गेला तर तुम्ही कशा पद्धतीने विधानसभेत भूमिका घेणार, कशी भूमिका असेल? बीड मतदारसंघामध्ये जे ना हे अगदी जे ना आम्हाला याची जे ना खात्री आहे की ज्याने दिलेला शब्द पाळला जाईल। परंतु जर कदाचित अशी घटना जर घडली तर मी आपल्या तर अच्छा मानेल की ज्यांना हा ज्यांना जे वादा दिलेला आहे या वाद्याच्या संदर्भामध्ये आम्हाला ज्यांना फेरविचार करावा लागेल। जसं जरंगे पाटील म्हणतात की पाडायचं का ज्यांना लढायचं, तर आम्हाला वाटतं की ज्यांना गिव्ह अँड टेक झालं पाहिजे। मुस्लिमाचा मतदान घ्यायचा आणि मुस्लिमाला ज्यांना मतदानामध्ये किंवा सत्तेमध्ये भागीदारी नाही द्यायची, हे चुकीची भूमिका आहे। आपण पाहतोय एकंदरीत बीडमधल्या मुस्लिम समाजानं अशा पद्धतीचा इशारा दिला आहे की जर यदा कदाचित तुम्ही विचार करणार नसाल तर आम्हाला सुद्धा विचार करावा लागणार आहे। विशेष म्हणजे बीडमध्ये जर आपण बघितलं तर मुस्लिम समुदाय हा विधानसभा निवडणुकीचा निकाल बदलण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यातच अजितदादा यांनी दिलेला शब्द जो आहे तो शब्द अजितदादा पाळणार का आणि वादा किया जो वादा निभाना असं म्हणत मुस्लिम समुदायानं आता मात्र सत्तेमधली टक्केवारी देण्याच्या बाबतीमध्ये जितनी जिसकी टक्केवारी उसकी उतनी सत्ते में भागीदारी असा जो काही नारा आहे तो दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच या निवडणुकीमध्ये आता बीडची उमेदवारी कुणाला मिळणार आणि ती दिल्यानंतर विजयाचा टक्का कसा गाठणार, त्यामध्ये मुस्लिम समुदायाची भूमिका कशी असणार, हे सगळं काही पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।